विवाहिता सना माजिद खान वय 25 राहणार सोलापूर हिला माहेरहून 5 लाख रुपये व्यापारासाठी आणण्याची मागणी करून त्याकरता तिला नवी मुंबई सोलापूर येथे शिवीगाळ आणि धमक्या देत मारहाण करून तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी आरोपी पती माजिद रऊफ खान वय 32, सासरे अब्दुल रऊफ खान वय 61, सासू हुसेन बानू रऊफ खान वय 59 आणि दीर इमाम रऊफ खान वय 34 सर्वजण राहणार नवी मुंबई या चौघांची मुख्य न्यायदंडाधिकारी विक्रमसिंह भंडारी यांनी निर्दोष मुक्तता केली। यात हकीकत अशी 23 सप्टेंबर 2012 रोजी लग्न झाल्यानंतर पती माजिद खान याने पत्नी सना खान हिला नवी मुंबई येथे नांदण्यास नेले, परंतु काही दिवसात वरील 4 आरोपींनी फिर्यादी सना खान हिला व्यापारासाठी माहेरहून 5 लाख रुपये आणण्याची मागणी केली। ती रक्कम न आणल्याने तिचा शारीरिक मानसिक छळ करून तिला माहेरी पाठवून दिले। त्यानंतर विवाहितेचा चुलत भाऊ अझहर पठाण याच्या घरी तडजोड करून आरोपींनी सना खान हिला नांदवण्यासाठी नवी मुंबई येथे नेले, परंतु पुन्हा आरोपींनी पैशांच्या कारणावरून तिला शिवीगाळ आणि धमक्या देत मारहाण करून हाकलून दिले। त्यानंतरही सना खान माहेरी सोलापूर येथे असतानाही तिला आरोपी माजिद खान याने 5 जानेवारी 2014, 6 एप्रिल 2014 आणि 13 एप्रिल 2014 रोजी सोलापूर येथे येऊन वेळोवेळी मारहाण केली, धमकी दिली अशा आशयाची फिर्याद विवाहिता सना खान हिने सदर बाजार पोलीस ठाण्यात 23 एप्रिल 2014 रोजी आरोपींविरुद्ध दिली होती। गुन्ह्याचा तपास सहाय्यक महिला पोलीस निरीक्षक सीमा सुरवसे यांनी केला। सदर प्रकरणात 6 साक्षीदार तपासण्यात आले, परंतु आरोपींचे वकील आंदोरे यांनी साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती न्यायालयाच्या निदर्शनास आणून केवळ मुलाचा ताबा मिळवण्याकरता आरोपींना खोट्या गुन्ह्यात गुंतवले असल्याचा युक्तिवाद केला। तो युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायाधीशांनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली। या खटल्यात सर्व आरोपींतर्फे अॅडव्होकेट अरविंद आंदोरे, अॅडव्होकेट आल्हाद आंदोरे, अॅडव्होकेट अथर्व आंदोरे यांनी काम पाहिले, तर सरकार पक्षातर्फे अॅडव्होकेट अमर डोके यांनी काम पाहिले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।